की आपल्या इथे बऱ्याच ठळक घडामोडी ज्या होत आहेत भारतीय इकॉनॉमीला ज्याचा परिणाम होतो आहे, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे इराण आणि त्याचं इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं जो वार चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर जो क्रूड ऑइलचा एवढी प्राईस हाईक झालेली आहे, तो एक भाग आहे. आणि आता त्या संबंधातून जे काही आपल्या अंतर्गत हे दिलं जातं आहे, मार्गदर्शन दिलं जातं आहे प्राईम मिनिस्टर्सकडून किंवा काय, सोन्यावर तुम्ही कमी खर्च करा, म्हणजे इम्पोर्ट कमी करा, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना स्टेट इलेक्शन पण झाले. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघतो की ज्या वेलफेअर स्कीम असतात त्या मोठ्या प्रमाणात करता येतात आणि त्यासाठी कुठेतरी एक बजेटिंग जे असतं ना ते गडबड होऊ शकतं. त्या धर्तीवर तुमचा एक लेख प्रदर्शित झाला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही झोहरान ममदानी यांनी जे धोरणात्मक गोष्टी केलेल्या आहेत, ते न्यूयॉर्कचे मेयर आहेत, तर त्याबद्दल जरा भाष्य कराल तर नक्कीच त्याचा आपल्याला एक रिलिव्हन्स करता येईल की वेलफेअर स्कीम आणि इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग याच्यामध्ये बजेटचा बॅलन्स कसा झाला पाहिजे. निश्चित ममदानींचं जे बजेट आत्ता त्यांनी गेल्याच आठवड्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी याच्या आधीच्या मेयरनी जे बजेट डिक्लेअर केलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ $12 बिलियन तूट होती, ती पूर्णपणे भरून काढली. आणि ह्याच्यामुळे सगळ्याच अर्थतज्ज्ञांचं लक्ष ममदानींच्या या बजेटकडे आकर्षित झालं आहे की असं त्यांनी केलं तरी काय, की एवढी मोठी तूट ही एका वर्षभरामध्ये कशी त्यांनी भरून काढली. तर त्या बजेटचा जर का सखोल अभ्यास केला, आणि तेच मी माझ्या लेखामध्ये काल म्हटलंय की त्यांचे 2 किंवा 3 ठळक मुद्दे आपल्या लक्षात येतात. की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी न्यूयॉर्क शहर आणि न्यूयॉर्क राज्य हे 2 वेगवेगळी एंटिटीज आहेत. तर आपण जे आत्ता बोलतोय ते न्यूयॉर्क शहराच्या बजेटविषयी बोलतोय. तर त्यांनी न्यूयॉर्क राज्याकडनं जवळजवळ $8 बिलियन असिस्टन्स म्हणा, एड म्हणा, ही सँक्शन करून घेतली. आणि त्यांच्या बजेटच्या स्पीचमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांचे न्यूयॉर्क शहर राज्याच्या गव्हर्नरबरोबर खूप चांगले संबंध आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ही एड मंजूर करून घेता आली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ममदानी हे स्वतः डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रतिनिधी आहेत आणि न्यूयॉर्क राज्यामध्ये सुद्धा डेमोक्रॅटिक पार्टीचंच सरकार आहे. तर दोन्हीकडे एकाच पक्षाचं सरकार असणं, म्हणजे ज्याला आपल्याकडे डबल इंजिनचं सरकार म्हणतात, तर त्याच्यामुळे हा फायदा होऊ शकतो. जवळजवळ $12 बिलियन पैकी $7-8 बिलियन ही मदत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की त्यांनी जे खूप अतिश्रीमंत लोक आहेत तर त्यांच्या सेकंड होम्सवरती प्रॉपर्टी टॅक्स वाढवला आहे. याला वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन म्हणतात, संपत्तीचं पुनर्वर्गीकरण. तर ह्या गोष्टीने कसं होतं की खूप जास्त श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडनं तुम्ही जास्त टॅक्स कलेक्ट करा आणि मग तो वेलफेअर स्कीमसाठी वापरा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की न्यूयॉर्क सिटीमध्ये 5 मोठे पेन्शन फंड्स आहेत आणि 2012 साली त्यांना असं आढळून आलं की त्यांचे जे रिटर्न्स आहेत ते अपेक्षेपेक्षा कमी येत आहेत. तर म्हणून न्यूयॉर्क शहराने असं तेव्हा ठरवलं की पुढची 20 वर्ष त्या पेन्शन फंड्समध्ये काही कॉन्ट्रीब्युशन हे शहराकडून जाईल आणि ते रिटर्न्स वाढवले जातील. तर ममदानींनी असं जाहीर केलं की उरलेली जी 5 वर्ष, म्हणजे आता 2027 ते 2032, याच्यामधली जी कॉन्ट्रीब्युशन अपेक्षित होती ती त्यांनी पुढच्या 10 वर्षात करू असं सांगितलं. म्हणजे दरवर्षीचं कॉन्ट्रीब्युशन कमी करत केलं. तर याचा अर्थ कसा होतो की आजचं तुमचं बजेट हे बॅलन्स्ड झालं, पण त्याच्यामुळे फ्युचर जनरेशन्सवरती त्याचा ताण पडेल. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण ह्या बजेटकडे किंवा हे बॅलन्सिंग कसं करता येईल याच्याकडे बघायला पाहिजे. तसंच्या तसं त्यांनी केलं म्हणून सगळीकडे दुसरीकडे करता येईल असं नाही. पण तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आणलात की वेलफेअर स्कीम्सवरती जो खर्च सरकार करतं, आणि हल्ली आपल्याकडे आपण बघतो गेल्या 7-8 वर्षामध्ये तर इलेक्शनच्या आधी बऱ्याच अशा स्कीम्स जाहीर केल्या जातात. प्रत्येकाच्या खिशामध्ये 2,000-5,000 रुपये आम्ही घालू असं डिक्लेअर केलं जातं. शेवटी रिसोर्सेस लिमिटेड असतात. तर हे करण्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियसली दुसरा कुठला तरी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवरचा जो एक्सपेन्स असतो तो कमी करायला लागतो. आणि हे जर का ह्याला काही लिमिट ठेवलं नाही तर ग्रीस आहे, व्हेनेझुएला आहे, ह्या देशांमधली परिस्थिती एवढी बिकट झाली होती किंवा अजूनही आहे
की जिथे ह्या खर्चांवरती काही लिमिटच नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या देशांचं क्रेडिट रेटिंग अगदी Down जंक स्टेटसला गेलं. त्याच्यानंतर त्यांना म्हणजे तिथली बॉन्ड यील्ड्स वरती गेली आणि सरकारला कर्ज काढणं देशांतर्गत किंवा परदेशामधनं हे खूप कठीण होत गेलं. आणि मग त्याचा परिणाम मग IMF कडे जाऊन तुम्ही रिलीफ पॅकेजेस घ्या, मग IMFची रिस्ट्रिक्शन्स येतात आणि मग रिसेशन, अनएम्प्लॉयमेंट ह्या गोष्टी होतात. तर हे सगळं जर का व्हायचं नसेल तर जेव्हा तुम्ही वेलफेअर स्कीम्सवरती काय जो खर्च करणार आहे त्याच्यावरती काहीतरी लिमिट इन टर्म्स ऑफ त्यात पर्सेंटेज ऑफ अंकुश पाहिजे आणि बजेट, परत जेव्हा तुम्ही मूलभूत सुविधांमध्ये खर्च करता तर त्याचा एक मल्टिप्लायर इम्पॅक्ट असतो. हो. तर त्यामुळे ते दोघं बॅलन्स होणं आणि नक्कीच दुसरं असं आहे गरजेचं की आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी फ्युचर जनरेशन आहे जी अजून जन्मालाच आलेली नाहीये, तर त्यांच्या खिशातले पैसे तुम्ही आता काढून घेऊन घेताय, घेताय. हे त्यांच्या दृष्टीने खूप अनफेअर आहे. अनफेअर, बरोबर.